तेव्हा आम्ही 14 वर्ष एकत्र राहतो, तेव्हा आमच्या सगळ्या बाजूने बघून झालेले आहेत. नातं अधेमध्ये गृहीत धरता आलं पाहिजे ना. मी आता तेच म्हणणार ते, मला याच्याबद्दल काय आवडतं हाच मुद्दा पुढे नेऊन, की मला अजून ते लेट गो करणं जमत नाही. म्हणजे एखादी गोष्ट ह्याला जर ती किती नितांत गरजेची असली आणि समोरचा ते नाही उपलब्ध करून देते, तर हा फायनली म्हणेल की ठीक आहे, आता मी काय करू, मग ती न घेता जेवढं होईल तेवढं होईल, बाकीचं नाही तर नाही. मला आवडतं खूप आजही मार्केटमध्ये जाऊन अळू घ्यायला. तुम्ही आशुतोष गोखलेला सांगितलं होतं की प्लीज हा व्हिडिओ कर, कारण तुला नंतर सांगते. तो आशुतोषने व्हिडिओ केला आणि मग मी त्याच्या कट ऑफ, ऑफकोर्स मी हे कुठे पोस्ट नाही केलं, पण मी कट टू एक रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा हात धरून जातानाचा. मी माझ्या लहानपणापासून मी त्यांची कामं बघत आलेलो आहे आणि तेव्हाचा त्यांचा तो तजेलदारपणा आणि आताही त्यांचा तो फ्रेशनेस आणि काम करण्यासाठीची जिद्द अजून तशीच आहे. हाय हॅलो नमस्कार, रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण गप्पा मारणार आहोत महाराष्ट्रातली लाडकी आवडती जोडी आणि अत्यंत क्यूट कपल असणाऱ्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबत. तुम्ही दोघं इतके प्रचंड गोड आहात ना की अनेकांना तुम्ही आयडियल कपलच वाटता प्रत्येक ठिकाणी. कसं असावं तर प्रिया आणि उमेश सारखं असावं असं काहीतरी जबाबदारी टाकताय बरं का. सो प्रिया बापट आणि उमेश कामत हे महाराष्ट्राचं खरंच अगदी आवडतं लाडकं कपल आहेत आणि तुम्ही एक छान चित्रपटात घेऊन येत आहात, बिन लग्नाची गोष्ट. काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात पहिले आपल्या हातात येते ती स्क्रिप्ट. तर जेव्हा सगळ्यात पहिल्या हातात स्क्रिप्ट आली तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? खूप दिवसांनी एक चांगली भाषा असलेला, चांगले संवाद असलेला, चांगल्या कलाकारांची, म्हणजे त्यावेळेला आदित्यच्या डोक्यात जी स्टारकास्ट ही होती ती अशी स्टारकास्ट असलेला एक उत्तम चित्रपट जो उमेश आणि मी एकत्र करू शकू असं वाटलं. त्यामुळे मला असं वाटलं की ह्यापेक्षा दुसरा चॉईस नाही असू शकत, कारण आम्ही खूप दिवस वाट पाहत होतो एकत्र सिनेमा करण्यासाठी. मला खूप मनापासून असं वाटतं की या चित्रपटाची कथा, याचे संवाद ही याची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि ती गोष्टच जास्त भावली. उमेश तू काय सांगशील? मी ओव्हरऑल म्हणजे जसं प्रिया म्हणाल त्याचा खूप दिवस आम्ही वाट बघत होतो. आम्हाला एकत्र चित्रपट करायचा होता, मनासारख्या गोष्टी मिळत नव्हत्या. टाइम प्लीज 2013 साली रिलीज झाला आणि त्यानंतर अनेक वर्ष आम्ही वाट बघत होतो काहीतरी करण्यासाठी. पण आदित्यनी जेव्हा ही गोष्ट सांगितली, कास्ट सांगितली, नितीन बरोबर मी आधी चित्रपट केला होता अलीबाबा आणि 40 शेते चोर. माझे तर खूप झाले त्याच्याबरोबर. सो एक प्रोड्युसर म्हणून तो आम्हाला माहिती होता. लंडन मध्ये त्याचं शूटिंग होणार होतं आणि गोष्ट म्हणून एक वेगळ्या पद्धतीने कॅरेक्टर एक्सप्लोर करायला मिळेल असं आम्हाला वाटलं. आम्हाला जनरली ना कंटेम्पररी गोष्टी करायला खूप आवडतात. मग नाटक असू दे, वेब सिरीज असू दे, फिल्म असू दे. सो हा सुद्धा विषय ना आजच्या काळातला विषय आहे, आत्ताच्या पिढीचा विषय आहे, त्यांचे विचार आहेत, पण कुठेही एकांगी विचार नाहीये. म्हणजे खूपदा असं वाटतंय लोकांना की टीजर आल्यानंतर की काय तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप प्रमोट करणारे फिल्म करताय का, तर हे खरंच तसं नाहीये. हे आम्हाला या निमित्ताने सांगावं असं वाटेल की हे आम्ही कुठेही लिव्ह इन रिलेशनशिप प्रमोट करण्यासाठी बनवलेला हा चित्रपट नाही आहे. ह्या चित्रपट खूप काही आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर ह्या सगळ्या निष्कर्ष लोकांनी जे काही काढलेले आहेत ते लवकर त्यांनी ठरवून मोकळे झालेले आहेत. सो मला असं वाटतं की त्या सगळ्याला उत्तरं मिळतीलच. पण तरी सुद्धा ह्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीचं कॅरेक्टर्स आहेत, ज्या पद्धतीचे विचार मांडले गेलेले आहेत, सगळ्यात मला महत्वाचा एक ह्याच्यातला विचार वाटतो, आपण ना एका बाजूने फक्त पाहतो एखाद्या गोष्टीकडे आणि आपल्याला ते खरं वाटतं आणि आपण त्याच्यावरच आपलं आयुष्य घालवतो आणि काही काळानंतर असं लक्षात येतं की अरे त्याची दुसरी बाजू होती आणि जी आपल्याला कळलीच नव्हती आणि ते रिअलायझेशन झाल्यानंतर आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलतो. सो हा खूप महत्वाचा विचार मला असं वाटतं या चित्रपटातनं मांडलेला आहे. सो एक ओव्हरऑल पॅकेज म्हणून मला खूप इंटरेस्टिंग वाटलं हा चित्रपट आणि म्हणून मी करायचं ठरवलं. आणि खरं तर तू मगाशी म्हणालास असं की तुम्ही वेब सिरीज मध्ये पण दिसलात, तुम्ही नाटकांमध्ये पण दिसलात आणि आधी चित्रपट एक झालेला, अजून एक नवीन चित्रपट येतो त्याची उत्सुकता आहे. पण नाण्याच्या या सगळ्या बाजू जेव्हा कळतायत तेव्हा तुम्हाला एकमेकांच्या अशा कुठल्या बाजू या चित्रपटाच्या दरम्यान कळल्या, शूटिंग दरम्यान कळलेल्या आहेत?
तेव्हा आम्ही 14 वर्ष एकत्र राहतो, तेव्हा आमच्या सगळ्या बाजूने बघून झालेल्या आहेत. या चित्रपटात काही वेगळी बाजू कळल्याची बाजू राहिली असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात या कॅरेक्टर मध्ये किंवा प्रिया खोटं का पोट असे ना कशी दिसेल त्या बाजूने फक्त मी पहिल्यांदा बघितलं. अदरवाईज सगळ्या बाजू प्रियाच्या बघून झाल्यात माझ्या. ते खरं आहे. पण हा मुळे लग्न संस्थेवर कुठेतरी भाष्य करणारा पण चित्रपट असं वाटतं. लग्न या शब्दाची तुमच्या मते काय व्याख्या आहे? लग्न या शब्दाची व्याख्या किंवा ओव्हरऑल एक व्ह्यू जर असेल की काय वाटतं की लग्न म्हणजे काय तुमच्या मते नेमकं? कारण हल्ली काळानुसार त्याच्या खूपच म्हणजे डेफिनेशन फार चेंज होत आहेत. होणारच ते तर एक आहे. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, आता आहेत ना. जसं टेक्नॉलॉजी बदलली, एक्सपोजर बदललं, तसं नात्यांच्या गरजा पण बदलणार. माणसाच्या गरजा बदलल्या की त्या नात्यांच्या व्याख्या बदलणार. ते होणारच आहे. माझ्यासाठी लग्न म्हणजे काय? मला असं वाटतं लग्न आपण त्याला म्हणू शकतो की आपला जो जोडीदार आहे त्या जोडीदाराला त्याचा आनंद मिळवताना आपल्याला त्याच्या खूपच कॉम्प्लिकेट करतोय. मला असं वाटतं नाटकातली ती जी 2 वाक्य आहेत ना, दॅट डिफाईन्स इट. व्हॉट डू यू थिंक? नातं अधेमध्ये गृहीत धरता आलं पाहिजे ना. पण ते असं कळणार नाही ना लोकांना. हा, पण त्याच्यावरती म्हणजे तुझं आणि तिचं काय आहे, गरज असताना गरज नसताना. मोठे आहे नाटक आहे, बघा मग बऱ्यापैकी गोष्टी कळतील. जर तरची गोष्ट सगळी नाटक. हे बघ, नात्यात एकमेकांची गरज असते ना, आणि गरज नसताना एकत्र राहावं असं वाटणं हे जास्त मस्त आहे. ह्या दोघांचं जेव्हा मिक्सचर होतं तेव्हा लग्न होतं. म्हणजे जसंच्या तसं तिने तर सांगितलेलं आहे की येस. पण याच्यासोबत तुमची स्टारकास्ट खूप छान आहे. तर या दोघांसोबत म्हणजे निवेदिता ताईंसोबत आणि गिरीश सरांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? तुम्हाला त्यांच्याकडून नवीन काय असं शिकायला मिळालं? असं काय सतत असं कोणत्याही अशी प्रत्येक वेळेला टँजिबल गोष्ट सापडते असं नाही. मला असं वाटतं की कधीतरी त्यांचा प्रेझेन्स, त्यांचं त्या सीन मध्ये असणं आणि त्या सीन मध्ये ते त्यांच्या अनुभवातनं जे कॉन्ट्रीब्युट करतात, बरोबर, ते सुद्धा खूप जास्त महत्वाचं असतं. किंवा तुम्ही तुमचं काम करू शकता कारण ते तुम्हाला तितकं रिस्पॉन्स तशा पद्धतीने देतात समोर. सो त्यांची कामं बघत आम्ही मोठे झालो आणि त्यांच्याबरोबर आज काम करण्याची संधी मिळाली. फारच गोड आणि अत्यंत आनंददायी अनुभव होता दोघांबरोबरही काम करण्याचा. माझ्या मते त्यांच्याकडनं मला हे शिकायला मिळालं. अगदी आपल्याला प्रश्नाला तसंच उत्तर द्यायचं असेल तर इतकी वर्ष ते काम करतायत पण ते तितकेच प्रसन्न आहेत आणि तितकेच ते मनापासून काम करतायत आणि त्यांचं जे सातत्य आहे काम करण्यात ते खरंच घेण्यासारखं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या लहानपणापासून मी त्यांची कामं बघत आलेलो आहे आणि तेव्हाचा त्यांचा तो तजेलदारपणा आणि आताही त्यांचा तो फ्रेशनेस आणि काम करण्यासाठीची जिद्द अजून तशीच आहे, ती खरंच घेण्यासारखी आहे. ऍक्च्युली तुमच्याकडे ना खरंच सगळेजण एक सेलिब्रिटी कपल म्हणून बघतात. म्हणजे खरंच तुम्ही बाहेर पडल्यावर की चला एक फोटो किंवा हे येणारच ओघवतोय सगळ्या गोष्टी. तर हे सेलिब्रिटी कपल असण्याचं कधी दडपण जाणवलंय? कधीच नाही, कारण आम्ही असे म्हणून कधीच फिरत नाही. आपण सेलिब्रिटी कपल आहोत म्हणून आम्ही कधीच रस्त्यात भाजी घ्यायला किंवा रिक्षाने टॅक्सीने जायला प्रवास करताना केला होता. रील एक व्हिडिओ केला होता आम्ही प्रयोगासाठी. खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे आम्ही गाडी न घेता ट्रेननी डोंबिवलीला गेलो होतो. सो मी ट्रेन डोंबिवली स्टेशनला उतरून त्याचा ब्रिज चढून जाता जाता उमेशने माझा असा हात पकडला होता आणि तो मला घेऊन चालला होता आणि आम्ही दोघं जिने चढून पुढे जातो. तुम्ही आशुतोष गोखलेला सांगितलं होतं की प्लीज हा व्हिडिओ कर कारण तुला नंतर सांगते. तो आशुतोषने व्हिडिओ केला आणि मग मी त्याच्या कट ऑफ ऑफकोर्स मी हे कुठे पोस्ट नाही केलं पण मी कट टू एक रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा हात धरून जाताना अशी मजा केली होती मी. पण आय थिंक जसे अभिनेता असणं हे आमचं काम आहे. बरोबर, आम्हाला आमचं काम प्रचंड आवडतं. आमच्या कामाबरोबर ग्लॅमर येतं, आमच्या कामाबरोबर प्रसिद्धी येते, आमच्या कामाबरोबर फॅन फॉलोईंग येतं. हा माझ्या कामाचा एक भाग झाला. वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सारखी साधी नॉर्मल माणसं आहोत. मला आवडतं खूप आजही मार्केटमध्ये जाऊन अळू घ्यायला. ते आय कॅन रिलेट. अळू घ्यायला आवडतं.
पण खरंच ही गोष्ट आवडण्यासारखी, आणि तुमच्या दोघांमधली हीच गोष्ट मला वाटतं सगळ्यांना जास्त आवडते, की तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहात. तुमच्यामध्ये अजूनही तो साधेपणा आहे, की अजूनही लोकांना तुम्ही आपल्यातले सुद्धा तेवढे वाटतात. एक फोटो जरी काढला तरी ठीक आहे प्रिया तू घे अळू, हरकत नाही, असं लोकांना वाटू शकतं. अळू घेताना फोटो देते की नाही माहित नाही. आता तुम्ही हे जेव्हा शूट सगळं करत होतात, या शूटिंगच्या दरम्यान तुम्हाला एकमेकांची प्रचंड आवडलेली गोष्ट किंवा इन जनरलच आवडलेली गोष्ट कोणती आहे? किंवा अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून सांगितलं तरी चालेल. आय नो की हे अनेकांना तुम्ही सांगितलंय. आय थिंक मला प्रियाची गोष्ट जी आवडत राहिली अनेक वर्ष, की तिचं एखाद्या कामात झोकून देणं, डेडिकेशन असू दे, हार्ड वर्किंग, ज्या पद्धतीने ती काम करते ते खरंच मला खूप घेण्यासारखं वाटतं. आणि मी खूप ती इन्स्पायर करते मला त्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतं की यार इतकं खरं तर काम मी केलं असतं तर अजून बेटर काम करू शकलो असतो आतापर्यंत. किंवा तिने एकदा ठरवलं की मला ह्या पद्धतीचं काम करायचंय किंवा मला हिंदीत असं असं काम करायचं आहे, की ती त्याच्या मागे लागून त्याच्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतील त्या ती मनापासून करते, मेहनत घेते. फिटनेस असू दे किंवा, आणि बरं फक्त ती तेवढ्यापुरतं करिअर ओरिएंटेड म्हटल्यानंतर फक्त करिअर ह्याचाच फक्त विचार न करता ती तिच्या घरातल्या गोष्टी सुद्धा तितक्याच समर्थपणे पेलते. नाती असतील त्या गोष्टींमध्ये पण ती तितकंच लक्ष असतं तिचं सगळ्या गोष्टींकडे. सो मला असं वाटतं ती करेक्ट वर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणतात, एका वेळेला अनेक गोष्टी करण्याच्या जी एक ताकद लागते ती तिच्यात आहे. अशी का बघतेस? सो हो, म्हणजे मला असं वाटलं की मी काहीतरी बोरिंग बोलतोय, पण सो मला असं वाटतं ह्या गोष्टी तिच्याकडनं घेण्यासारख्या. म्हणजे या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान मी असं नाही म्हणणार, ओव्हरऑलच मला असं वाटतं ह्या गोष्टी तिच्याकडनं घेण्यासारख्या. सो इव्हन फॉर दॅट मॅटर फिल्मच्या बाबतीत सुद्धा तू म्हणशील तर तिला पर्टिक्युलर ज्या गोष्टी लागतात त्या तिला लागतात, आणि त्या ती नाही मिळाले तर तिची चिडचिड होते. लोकांना तिची चिडचिड दिसते, पण ज्या करेक्ट गोष्टी हव्या असतात त्या हव्याच असतात, त्या लॉजिकल असतात. सो मी अनेकदा गोष्टी सोडून देतो. मी आता तेच म्हणणार ते, मला याच्याबद्दल काय आवडतं हाच मुद्दा पुढे नेऊन, की मला अजून ते लेट गो करणं जमत नाही. म्हणजे एखादी गोष्ट ह्याला जर ती किती नितांत गरजेची असते आणि समोरचा पेज नाही उपलब्ध करून देते, तर हा फायनली म्हणेल की ठीक आहे आता मी काय करू, मग ती न घेता जेवढं होईल तेवढं होईल, बाकीचं नाही तर नाही. बरोबर, मला ते नाही सोडून देता येत, पण ते सोडून दिल्यामुळे त्याने स्वतःच्या आयुष्याचा खूप त्रास आणि मनस्ताप कमी केलेला असतो, जो मला होतच राहतो. सो मला वाटतं ही उमेशकडनं आयुष्यभर शिकण्याची गोष्ट आहे. एक तुम्ही मगाशी म्हणाले की सगळेजण तुमच्याकडे अगदीच आयडियल कपल म्हणून बघतात, तर अशा मुलींना तुम्ही काय सांगाल जे तुमच्याकडे खरंच आयडियल कपल म्हणून बघतात? आम्ही सल्लेच देत नाही, आम्ही कधीच कोणाला सल्ले देत नाही, कारण माझं खूप हे सांगायचं म्हणून नाही. खरं सांगू का, प्रत्येकाचं ना इंडिव्हिज्युअल आयुष्य वेगळं असतं. आम्ही लाख सांगू तुम्हाला एक गोष्ट, पण त्यांच्या आयुष्यात जर काही वेगळ्या गोष्टी घडलेल्या असतील, त्यांचे अनुभव काही वेगळे असतील, जसं आम्ही बिनलग्नाची गोष्ट तर म्हणतो, तर लोकांना वाटतंय लिव्ह इन रिलेशनशिप आणि ह्या गोष्टी चांगल्या वाईट त्याच्यावर त्या कमेंट करतायत. माझं असं प्रामाणिक मत आहे की ज्यांना लग्न संस्थेवर विश्वास आहे, ज्यांना लग्न करून आनंद होणार आहे आणि ज्यांना तसं जगायचं आहे, त्यांनी लग्न करावं, जरूर करावं. पण ज्यांना त्याच्यावर विश्वास नाही, काही त्यांच्या अनुभवांमुळे असेल, काही त्यांची मतं तयार झालेली असतील तेव्हाची असतील, आणि त्यांना असं वाटत असेल की मला लग्न करून आनंद नाही मिळणार आहे, मला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आनंद मिळणार आहे, तर मी कोण आहे त्यांना जज करणारा की हे चुकीचं आहे किंवा ते वाईट आहे म्हणणारा? त्यांना त्यांचा अनुभव घेऊ द्यावा, त्यानंतर त्यांनी ठरवावं की ते योग्य होतं की नव्हतं, आणि त्यांना त्याच्या पुढे जे काही फायदे तोटे त्याचे होणार असतील तर ते होणार असतील, तर ते त्यांचं ते भोगणार असतील, आणि त्यानंतर त्यांना लग्न करावं असं वाटणार असेल तर ते करतीलही. सो मला असं वाटतं त्याच पद्धतीने मला कपल गोल्स हे कुठल्याच गोष्टीत रादर मला कोणाला सल्ले द्यायला आवडत नाही. माझ्या मते जितक्या गोष्टी आपण अनुभवाने शिकतो आणि आपल्याला त्या पटतात आणि त्या पद्धतीने आपण वागतो ना, ते सगळ्यात बेस्ट असतं आणि जे कायमस्वरूपी असतं. मला आज कोणीतरी, आम्ही दोघं आज असे वागतो ते आम्हाला कोणीतरी सांगितलंय म्हणून आम्ही नाही वागत. आम्ही कुठल्या तरी आधीच्या कपलकडनं कपल गोल्स घेतलेत म्हणून आम्ही असे वागलोत असतं कधी झालेलं नाही.
तर आमचं का लोक ऐकतील आणि त्यांचे तशी कपल गोल्स होतील. आमच्या वागणुकीतनं जर त्यांना काही मिळत असेल आणि त्यांच्यात ते जर आवडत असेल आणि ते स्वीकारत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण आज कपल गोल्स म्हणून हे करा, हे लक्षात ठेवा, असं वागा, सकाळी बायकोचं ऐका, रात्री तिच्याशी भांडा, मग प्रेमाने तिला जवळ घ्या, हे असं करून काही होत नाही. म्हणजे मला आवडलं एकदम. म्हणजे ठीक आहे, हे असं असावं, कसं असावं, त्याने अगदी व्यवस्थित उत्तर दिलं. आणि एक शेवटचा प्रश्न, जरा ऑफ बीट, की आपण एवढ्या सगळेजण धकाधकीच्या आयुष्यात सध्या जगत आहोत ना, तर तुम्ही तुमचं मेंटल हेल्थ या सगळ्या गोष्टींमध्ये कसं सांभाळता दोघंही? माझ्यासाठी कम्युनिकेशन, ह्याच्याशी बोलणं, माझं मेडिटेशन, माझा व्यायाम, माझं वाचन. मला पण वाटतं मेंटल हेल्थ जपण्यासाठी जसं ही म्हणाली तशा तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतात. जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं मेंटल हेल्थ नाहीये बरोबर, तर ह्याचा अर्थ काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे किंवा काहीतरी बिघडलेलं आहे, आणि ते कुठल्याही आयुष्यातल्या सिच्युएशन मध्ये होऊ शकतं. पण तुम्ही एकदा ठरवलं की मला याच्यावरती काम करायचं आहे, मला माझं सॉर्ट आउट करायच्या आहेत गोष्टी, किंवा मला याच्यात आनंद नाही मिळत आहे तर मला आनंद मिळवायचा आहे, तर ज्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला आयुष्यात करता येतील त्या तुम्ही करायला हव्यात. त्याच्यासाठी जे तुम्हाला पॉझिटिव्ह प्रयत्न करायला पाहिजे ते तुम्ही करायला हवेत. मग तुम्हाला ज्या गोष्टीतनं आनंद मिळत असेल त्या गोष्टी करायला हव्यात. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्यानी पूर्ण मला कोणाची तरी हेल्पची गरज आहे, तर तुम्ही ती हेल्प घ्यावी. काही जणांना जसं प्रिया म्हणाली माझ्याशी बोलून, मला कधीतरी वाटतं प्रियाशी बोलून, मला जर एखादी गोष्ट तिच्याकडनं काही गोष्टी चांगल्या मिळाल्या, ऐकायला मिळाल्या, तिने जर मला काही सजेस्ट केलं तर मला बरं वाटणार आहे, तर मी तिच्याशी बोलीन, माझ्या मित्राशी बोलीन, माझ्या मैत्रिणींशी बोलीन, किंवा कोणी घरातले असतील त्यांच्याशी मला बोलावं असं वाटतं तर ते बोलीन, किंवा माझा मी एक छंद जोपासायचा प्रयत्न करीन. अशा अनेक गोष्टी आहेत. मेंटल हेल्थ तुम्हाला चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, अगदी, जर तुम्हाला गरज वाटली तर. म्हणजे याचा गाभा म्हटलं तर आपण म्हणू शकतो की संवाद सगळ्या ठिकाणी पाहिजे. आणि असाच संवाद असणारा तुमचा हा आता चित्रपट येत आहे, बिनलग्नाची गोष्ट, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मी म्हणेन की 12 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आपण आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा या जोडीला भरभरून शुभेच्छा देऊयात. थँक्यू, धन्यवाद.